नमस्कार, मी स्नेहा. आपण पाहताय साम टीव्ही. साम संजीवनी या आरोग्य विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. हास्य खुलवणाऱ्या आधुनिक दंतवैद्यकीय पद्धती या विषयावर आपण चर्चा करणार आहोत आणि त्यासाठी आपल्या स्टुडिओत आलेले आहेत पुण्याच्या प्रसिद्ध ऑर्थोडॉन्टिस्ट तसंच स्माईल एक्सपर्ट, स्माईल स्पेशलिस्ट डॉक्टर प्रियांका सावकार नवले. मॅमचं स्वागत करूया. डॉक्टर प्रियांका, तुमचं स्वागत आमच्या स्टुडिओत. नमस्कार. डॉक्टरांशी चर्चा करणार आहोत. तसंच तुमचं हास्य खुलवणाऱ्या आणखी आधुनिक उपचार पद्धती कोणत्या आहेत ते आपण जाणून घेणार आहोत. मात्र त्याआधी डॉक्टरांची ओळख करून देते आहे. डॉक्टर प्रियांका सावकार नवले यांनी महाराष्ट्र हेल्थ युनिव्हर्सिटीमधून BDSचं शिक्षण घेतलेलं आहे. तसंच MDS हे पोस्ट ग्रॅज्युएशनचं शिक्षण त्यांनी ऑल इंडिया एंट्रन्स उत्तीर्ण होत 2011 साली बँगलोर युनिव्हर्सिटीमधनं पूर्ण केलेलं आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमध्ये त्यांचे लेख त्यांनी लिहिलेले प्रकाशित झालेले आहेत. अनेक कॉन्फरन्सेसमध्ये त्यांना बेस्ट पेपर आणि बेस्ट पोस्टर प्रेझेंटेशनचा अवॉर्डसुद्धा मिळालेला आहे. पुणे इथं गेल्या 9 वर्षांपासून डॉक्टर प्रियांका या रुग्णसेवेत रुजू आहेत आणि पुण्यातील 35हून अधिक डेंटल क्लिनिकच्या अनेक रुग्णांच्या ब्रेसेसच्या ट्रीटमेंट ज्या आहेत त्या डॉक्टर प्रियांका यांनी पूर्ण केलेल्या आहेत. नवोदित डेंटिस्टना त्या प्रशिक्षणसुद्धा देतात, त्यांनासुद्धा मार्गदर्शन त्या करत असतात. यशवंतराव चव्हाण डेंटल कॉलेजमध्ये त्या अध्यापनसुद्धा करतात, प्राध्यापिका आहेत त्या तिथे. तसंच 2018 साली झालेल्या PhD एंट्रन्समध्ये सुद्धा त्यांनी अव्वल स्थान मिळवलेलं आहे. 2017, 2018 आणि 2019 या वर्षात त्यांना ऑर्थोडॉन्टिस्ट ऑफ द इयर पुरस्कार, आउटस्टँडिंग डेंटिस्ट ऑफ द इयर पुरस्कार तसंच हिरोईक डेंटिस्ट ऑफ द इयर पुरस्कार मिळालेला आहे. आणि त्यांचं डेक्कन डेंटल क्लिनिक जे आहे हे पुण्यातलं अतिशय नावाजलेलं असं क्लिनिक आहे. त्यांनी उपचार केलेल्या पेशंट्सच्या प्रतिसादामुळे आणि त्यांच्या पसंतीमुळे इंटरनेट युजर्स आणि टॉप रेटेड मोस्ट रिव्ह्यूड क्लिनिक म्हणून त्यांच्या या डेक्कन डेंटल क्लिनिकला सगळ्या रुग्णांची पसंती मिळालेली आहे. त्यांच्या या क्लिनिकमध्ये लिंग्वल ब्रेसेस, इनव्हिजिबल ब्रेसेस, डेंटल इम्प्लांट्स अशा आधुनिक उपचार पद्धती केल्या जातात. सर्वसामान्य माणसांपासून ते अगदी सेलिब्रिटीजपर्यंत अनेकांनी डॉक्टर प्रियांका सावकार नवले यांच्याकडे त्यांनी परफेक्ट स्माईल डॉक्टर प्रियांका यांनी त्यांना दिलेला आहे. तसंच डेंटल टुरिझम या संकल्पनेद्वारे डॉक्टर प्रियांका यांनी अनेक विदेशी नागरिकांना, अनेक विदेशी रुग्णांना सुद्धा त्यांची ट्रीटमेंट दिलेली आहे आणि अल्पावधीत त्यांनी ही ट्रीटमेंट दिलेली आहे, यशस्वी ट्रीटमेंट दिलेली आहे. हे विशेष. स्माईल फॉर ऑल हे डॉक्टर प्रियांका यांचं ब्रीद आहे, ज्याला आपण मोटो असं म्हणतो. आणि हेच त्यांचं ब्रीद सगळ्याच सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचावं, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावं यासाठी डॉक्टर प्रियांका या नेहमीच प्रयत्न करतात. त्यांच्या या यशस्वी वाटचालीत त्यांच्या क्लिनिकच्या टीम मेंबर्सचा सुद्धा वाटा आहे. आपण पाहू शकता खूप मोठी अशी टीम आहे डॉक्टर प्रियांका यांची. बेस्ट क्लिनिकल टीम तसंच बेस्ट डेंटल क्लिनिक आणि बेस्ट ब्रेसेस क्लिनिक ऑफ महाराष्ट्र असे अनेक पुरस्कार डॉक्टर प्रियांका सावकार नवले यांच्या डेक्कन डेंटल क्लिनिकला मिळालेले आहेत. त्यांच्या या क्लिनिकला 10 पेक्षाही अधिक BDS आणि MDS डॉक्टरांची टीम अविरतपणे कार्य करते. त्यांचं स्वतःचं डायग्नोसिस सेंटरसुद्धा आहे आणि हे सेंटर क्लिनिकमध्येच असल्यामुळे अचूक निदान आणि वेळेवर उपचार, अचूक असे उपचारसुद्धा या क्लिनिकमध्ये करणं डॉक्टर प्रियांका यांना सहज शक्य होतं. चला तर मग आता चर्चेला सुरुवात करूया आणि सुरुवातीला आपण जाणून घेऊयात हसणं हे किती आकर्षक असतं हे सगळ्यांनाच माहिती आहे. मुळात हे हास्य म्हणजे काय आणि त्याचे काही प्रकार असतात का वैज्ञानिक भाषेत ते आपण डॉक्टर प्रियांका यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. डॉक्टर, पुन्हा एकदा आपलं स्वागत. हसणं म्हणजे काय किंवा हास्य म्हणजे काय आणि या हसण्याचे प्रकार आहेत का? ओके. हसणं किंवा स्माईल ज्याला आपण म्हणतो हे वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट फेशियल एक्सप्रेशन आहे, ज्याच्या थ्रू आपण इंटरॅक्ट करतो, रिॲक्ट करतो आणि अट्रॅक्टसुद्धा करत असतो. आणि हास्याचे प्रामुख्याने 2 प्रकार म्हणतात. पहिलं असतं व्हॉलंटरी स्माईल. व्हॉलंटरी स्माईलला सोशल स्माईल असंही म्हटलं जातं. जेव्हा आपल्याला कुणी दिसतं त्यावेळेला आपण हसतो, ते सोशल स्माईल असतं, ते फुल्ली आपल्या कंट्रोलमध्ये असतं. आणि दुसरं असतं इनव्हॉलंटरी स्माईल, ज्याच्यामध्ये कधी एखादा जोक ऐकल्यावर आपण
आपण हसतो, अगदी डोळ्यातनं पाणी येईपर्यंत हसतो, ते इनव्हॉलंटरी स्माईल असतं, ते बिलकुल आपल्या कंट्रोलमध्ये नसतं. तर ह्या आजच्या प्रोग्राममध्ये आपण मोस्टली सोशल स्माईलबद्दल बोलणार आहोत किंवा व्हॉलंटरी स्माईलबद्दल बोलणार आहे की त्याचं डिझायनिंग कसं करून घ्यावं लागतं. कारण मोस्टली जे पेशंट आमच्या क्लिनिकला येतात त्यांच्या कंप्लेन असतात की मॅम आम्ही फोटो नाही घेऊ शकत, फोटोमध्ये व्यवस्थित हसू नाही शकत, समोरचं कोणी दिसलं तर त्यावेळेला हसताना आम्ही ओठ बंद करून हसतो किंवा हसताना तोंडावर हात ठेवतो. तर हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी ते क्लिनिकला येतात आणि हे सगळे प्रॉब्लेम मोस्टली सोशल स्माईल रिलेटेड असतात. अच्छा, स्माईल डिझाईन करताना कुठल्या गोष्टींचा विचार करता? ओके, कुणाचंही स्माईल डिझाईन करताना प्रामुख्याने 3 गोष्टींचा विचार होतो. आपलं स्माईल फक्त दातांनी बनत नसतं, दातांना आणि ओठांना एकमेकांचा सपोर्ट असतो. दात जर मागे गेले तर ओठही मागे जातात, त्यामुळे ओठांची ठेवण, त्याच वेळेला दात आपले एका जबड्यामध्ये रुतलेले असतात, त्या जबड्यांची ठेवण, वरच्या जबड्याला मॅक्झिला म्हटलं जातं, खालच्या जबड्याला मॅन्डिबल म्हटलं जातं, त्या दोघं जबड्यांची ठेवण, दातांची ठेवण आणि दात हे आपले हिरड्यांनी पण सपोर्टेड असतात. तर त्या हिरड्यांची रचना कशी आहे या तिघांचा एकत्रितपणे अभ्यास केला जातो. हा अभ्यास करताना आपण 4 पार्टमध्ये आम्ही तो डिवाइड करतो की ह्या सगळ्यांच्या पोझिशन कशा आहेत, ओठांची पोझिशन कशी आहे, दातांची कशी आहे, दात तोंडाच्या खूप बाहेर आलेले आहेत का किंवा हिरड्या खूप खाली आलेल्या आहेत का, तर पोझिशनचा विचार होतो. साईज आणि शेपचा विचार होतो की दातांची साईज फेसला मॅच होते का, प्लस त्यांचं स्ट्रक्चर कसं आहे, प्लस कलरचा पण विचार केला जातो की हिरड्या खूप काळ्या तर दिसत नाही आहे ना स्माईल करताना, किंवा दात खूप पिवळे वाटत आहे का, कुठे पॅची अपिअरन्स आहे का. तर ह्या सगळ्या पद्धतींचा विचार करून मोस्टली दात, हिरड्या, ओठांची ठेवण आणि जबड्याची ठेवण हे सगळं बघत असताना कन्क्लूड करतो ते गोल्डन प्रपोर्शन बरोबर. गोल्डन प्रपोर्शन सगळ्यांनाच माहिती आहे, ज्याला फाय म्हटलं जातं, जो एक रेशो आहे जो नॅचरली ज्या पण प्लीझंट गोष्टी आहे नेचरमध्ये सगळीकडे दिसून येतो. फूल जरी बघितलं तरी फुलाच्या पाकळीचं प्रपोर्शन असतं, प्लस आपला चेहरा, डोळ्यांची ठेवण हे पण गोल्डन प्रपोर्शनमध्ये असलं पाहिजे, तरच ते जास्त प्लीझंट वाटतं. डॉक्टर, हास्य खुलवण्याच्या आणखी या पद्धतींचा उपयोग कोणासाठी करता येतो? जेव्हा आपण हास्य खुलवण्याचा विचार करतो, ज्या गोष्टींमुळे आपलं हास्य बनतं त्याच प्रकारात त्याचं डिव्हिजन होत असतं. जसं मी बोललं की हास्य प्रामुख्याने सॉफ्ट टिश्यूचा कंपोनंट असतो, त्यामध्ये आपला ओठ येतो आणि हिरडीची ठेवण येते. जर ओठ शॉर्ट असेल किंवा ओठ जर लॉंग असेल तर त्या केसमध्ये दातांचा डिस्प्ले हा कमी जास्त प्रमाणात होत असतो. दुसरा, ओठ जर आपल्या हिरडीला चिटकलेला असेल तर त्या केसमध्ये बोलताना ओठ बिलकुलच हलत नाही आणि ते खूप विचित्र वाटू शकतं. तिसरं मी म्हणेल की हिरड्यांमध्ये जर काळ्या कलरच्या हिरड्या असतील किंवा पिगमेंटेशन खूप झालेलं असेल तर त्यावेळेला हिरड्यांची ठेवण ही चांगली दिसत नसते. तर अशा वेळेला त्यांचंसुद्धा स्माईल मेकओव्हर करावा लागतो. प्लस हिरड्यांची ओव्हरग्रोथ झालेली असेल तर अशा वेळेला स्माईल मेकओव्हर करणं गरजेचं असतं. त्यानंतर मी म्हणेल दातांचा कंपोनंट. दातांच्या कंपोनंटमध्ये दातांच्या पोझिशन जर वेड्या वाकड्या असतील, दातांमध्ये खूप फटा असतील किंवा दात तोंडाच्या बाहेर खूप आलेले असतील किंवा ते थोडेसे तिरके झालेले असतील तर अशा केसमध्ये दातांच्या पोझिशन सुधारण्यासाठी स्माईल मेकओव्हर करणं गरजेचं आहे. कधी लहानपणी कुठे ट्रॉमा झालेला असेल आणि त्यामुळे दाताचा टवका उडालेला असेल, दिसताना तो थोडासा तुटलेला दात दिसतो पण त्यामुळे पूर्ण स्माईल हॅम्पर होत असतं, तर अशा वेळेला दाताचा शेप आपल्याला चेंज करणं गरजेचं असतं. दातांची जर साईज छोटी असेल तर अशा वेळेला बाजूच्या 2 दातांमध्ये गॅप पडत असतो, त्यावेळेला त्यांची साईज रिस्टोर करणं गरजेचं असतं. तर असे जे पेशंट्स आहे ज्यांना साईजचा, शेपचा इश्यू आहे त्यांच्यासाठी स्माईल मेकओव्हर केला जातो. थर्ड, मी म्हणेल की दातांचा कलर एकदमच काळपटलेला असेल तर त्या केसमध्ये पण स्माईल मेकओव्हर करणं गरजेचं आहे किंवा दात जर काळे पडलेले असतील तर त्यासाठी स्माईल मेकओव्हर करावा. आणि थर्ड, मी म्हणेल की जॉच्या पोझिशन. जर जॉच्या पोझिशन एका पर्टिक्युलर असणंच बेटर दिसतं चेहऱ्यासाठी. आपला वरचा जॉ नेहमी खालच्या जॉपेक्षा थोडासा पुढे असतो, तो जर जास्त प्रमाणात पुढे असेल तर अशा वेळेला खालच्या जबड्याचा जो ओठ असतो, लोअर लिप जो असतो, तो वरच्या दातांना पूर्ण वेळ कुशनिंग करत राहतो, त्यामुळे वरचे दात अजून मोठ्या प्रमाणात पुढे येतात. जर खालचा जबडा वरच्या दातापेक्षा वाढ त्याची झाली तर अशा वेळेला पण हनवटी खूप प्रॉमिनंट होते, पेशंटला काही शब्दच उच्चारता येत नाही. तर जर असे जॉच्या पोझिशनमध्ये प्रॉब्लेम असतील किंवा साईजमध्ये प्रॉब्लेम असतील किंवा चेहऱ्यामध्ये असिमेट्री असेल, कधी कधी जॉ एका बाजूला शिफ्ट झालेला असतो, तर अशा सगळ्या पेशंटसाठी स्माईल मेकओव्हर करणं
गरजेचं आहे. हिरड्या आणि ओठ यांच्या ठेवणीचा तुम्ही अभ्यास करता, पण जर त्यात काही दोष असतील निसर्गतः तर मात्र कोणत्या उपचार पद्धती आहेत? ओके, जेव्हा आम्ही हिरड्यांच्या ठेवणीचा विचार करत असतो त्यावेळेला हिरड्या आणि गम्सचा दोघांचा एकत्रित विचार केला जातो. तर बऱ्यापैकी आपला वरचा जो ओठ असतो त्यामध्ये प्रामुख्याने 3 गोष्टींचा भाग आपण करत असतो, की वरचा जो ओठ असतो तो शॉर्ट आहे का, किंवा त्याची लेंथ कशी आहे. कधी कधी अप्पर लिप हा शॉर्ट असतो, कधी कधी त्याची लेंथ खूप जास्त असते, कधी कधी वरचा ओठ हा हिरडीला कनेक्ट झाल्यामुळे बोलताना पेशंटचा बिलकुलच ओठ हलत नसतो. तर असला सगळा प्रॉब्लेम जर पेशंटमध्ये असेल तर त्यावेळेला दातांचा होणारा डिस्प्ले हा कमी जास्त होऊ शकतो. दुसरं म्हणजे हिरड्यांची ठेवण. जर हिरड्या काळ्या झालेल्या असतील तर त्यासाठी डिपिगमेंटेशन नावाची प्रोसिजर केली जाते, की जेणेकरून हिरड्यांचा कलर आपल्याला सुधारता येऊ शकतो. प्लस हिरड्यांचा जे शेप असेल जर खूप वाकड्या तिकड्या प्रमाणात झालेला असेल, किंवा कधी कधी हिरड्यांची काही ड्रग्जमुळे ओव्हरग्रोथ झालेली असते, अशा वेळेला हिरड्यांना कट करून त्यांना प्रॉपर शेपिंग दिलं जातं. लेझरच्या साह्याने हे केलं जातं. प्लस कधी कधी 2 हिरड्या म्हणजे 2 दातांच्या मध्ये हिरडी जर गेली असेल तर त्यामुळे दातांमध्ये फटा तयार होत असतात, त्याला मिडलाईन डायस्टेमा म्हटलं जातं. अशा वेळेला ती हिरडी कट केली जाते, ती पण आम्ही लेझरच्या साह्याने करतो, जेणेकरून ती स्पेस क्लोज करणं आम्हाला सहज शक्य होईल. तर ह्या मॅक्झिमम ज्या सर्जिकल प्रोसिजर असेल, जसं लिप लेंथनिंग मी एक बोलली, किंवा जर लॉंग लिप असेल तर त्याला शॉर्टन करण्यासाठी प्लास्टिक सर्जरी, किंवा जर थिन लिप असेल तर त्या केसमध्ये फिलर्स दिले जातात, हायल्युरोनिक ॲसिड वापरलं जातं, जेणेकरून ओठाला एक फुलनेस येतो. त्याचबरोबर फ्रीनेक्टॉमीची प्रोसिजर, ज्यामध्ये हिरडीची अटॅचमेंट ओठाबरोबर कट केली जाते, ह्या सगळ्या आम्ही लेझरने करतो आमच्या क्लिनिकला. स्काल्पेलच्या ऐवजी लेझर यासाठी वापरलं जातं जेणेकरून ब्लिडिंग कंट्रोल करणं इझी होतं, प्रोसिजर पेनलेस होते आणि पेशंटसाठी हिलिंग खूप फास्ट होत असतं. यात मला अजून एक पॉईंट हे करावासा वाटेल, की बऱ्याच छोट्या बच्चूंमध्ये वेगवेगळ्या हॅबिट्स असतात, तर त्यासाठी पॅरेंट एज्युकेशन खूप महत्त्वाचं आहे, की ह्या हॅबिट्समुळे पुढे जाऊन ओठांची ठेवण ही बिघडत असते. अशा वेळेला जर बच्चू बॉटलने तुम्ही फिडिंग करत असाल किंवा अंगठा जर चोखत असेल बाळ, तर अशा वेळेला जॉ पुढे येऊ शकतो, त्यामुळे वरचा ओठाची ठेवण छोटी होऊ शकते, खालचा ओठ रोल्ड आउट होऊ शकतो. तर ह्यासाठी फर्स्ट अवेअरनेस हे की ती हॅबिट ब्रेक केली गेली पाहिजे. घरी जर ब्रेक होत नसेल तर इंट्राओरल अप्लायन्स खूप छोटेसे मिळतात, त्याच्या साह्याने ती हॅबिट ब्रेक करता येते. थर्ड, ती ब्रेक झाल्यानंतर तुम्हाला जर वाटत असेल की बाळाच्या चेहऱ्यामध्ये थोड्याशा ॲबनॉर्मलिटीज डेव्हलप झालेल्या आहे, तर अशा केसमध्ये त्या ॲबनॉर्मलिटीज पण फंक्शनल अप्लायन्सद्वारे किंवा ज्याला ओरल जिम्नॅस्टिक अप्लायन्स असं म्हणतात त्याच्याद्वारे करेक्ट करता येतात, जेणेकरून बच्चूच्या ओठांची गालांची ठेवण सुधारते. नक्कीच डॉक्टर प्रियांका यांना त्यांना इच्छित किंवा त्यांचं डिझायर्ड स्माईल काय आहे ते त्यांना सांगतात, आणि डॉक्टर प्रियांका त्यांच्या सगळ्या चेहऱ्याचा ओठांचा जबड्याचा अभ्यास करून त्यांना पाहिजे ते स्माईल डिझाईन करून देतात. त्यापैकीच काही रुग्णांच्या प्रतिक्रिया आपल्याकडे आहेत त्या पाहूया. माझं नाव राजदीप शिंदे आणि मी डॉक्टर प्रियंका ढवळे यांच्या अंडर ट्रीटमेंट घेत होतो फॉर ब्रेसेस, कारण माझे दात खूपच डिस्लोकेटेड होते. आणि ॲक्च्युली मी आधी पण ह्याच्या आधी ट्रीटमेंट घेतली होती फ्रॉम अनदर डॉक्टर, पण बिकॉज ऑफ दॅट पण ती ट्रीटमेंट फेल झाली, त्यामुळे मी ह्यांच्याकडे आलो. आणि माझा हा 8 ते 9 महिन्याचा एक्सपिरियन्स खूपच चांगला राहिला. आता माझे दात एकदम परफेक्ट पोझिशनमध्ये आहेत. अँड आय वुड लाईक टू थँक डॉक्टर प्रियंका फॉर द हेल्प. थँक्यू. छोटासा ब्रेक. दातांच्या अशा कुठल्या उपचार पद्धती आहेत ज्यांचा स्माईल खुलवण्यामध्ये जास्त वाटा आहे? क्लिप्स किंवा तारा किंवा पिन म्हणतं, ज्या पारंपरिक पद्धतीने चालत आलेल्या मेटलचे ब्रेसेस असतात, सिरामिकचे ब्रेसेस असतात, ज्यांच्या थ्रू वायर पास होत असते आणि दात अलाईन होत असतात. ही झाली पारंपरिक पद्धत की ज्या पद्धतीने दात अलाईन होतात. सेकंड मी म्हणेल त्याला एक नवीन अल्टरनेटिव्ह आलेला आहे, तो म्हणजे अलाइनर्सचा, ज्यामध्ये आम्ही पेशंटच्या दातांवरती कस्टमाइज
ट्रान्सपरंट प्लास्टिकचे ट्रेस देत असतो आणि त्यांच्या साहाय्याने त्यांच्या दातांच्या पोझिशन सुधारत असतो. त्यामध्ये दातांमधला फटा क्लोज करणं, वेडेवाकडे दात सरळ करणं हे अलायनर्सच्या साहाय्याने सहज शक्य आहे. ते सगळ्या प्रकारच्या एज ग्रुपसाठी सुद्धा करता येतं. अगदी लहान मुलांपासून अडल्ट्समध्ये मी म्हणेल 50-60 इयर्सपर्यंत अलायनर्स थ्रू स्माईल मेकओव्हर हा करता येऊ शकतो. दातांचं मी नंतर एक सांगेल की जर दात तुटलेला असेल किंवा दातांचा जर शेप ऑल्टर झाला असेल, जसं मी आधीही म्हटली, जर दात छोटा असेल तर अशा केसमध्ये 3 पद्धती वापरल्या जातात. पहिली पद्धत असते की कंपोजिट फिलिंग. त्यामध्ये फक्त एक व्हाईट कलरचं फिलिंग दातामध्ये भरलं जातं आणि तो दात रेस्टोर केला जातो. लाईट क्युअर केल्यामुळे हे फिलिंग मटेरियल लगेच सेट होत असतं. ही एकदम छोटीशी प्रोसिजर आहे. सेकंड मी म्हणेल लॅमिनेट्स आणि विनियर. लॅमिनेट्स आणि विनियर थ्रू दाताचा वरचा लेअर हलकासा ट्रिम केला जातो आणि त्यावर लॅमिनेट्स चढवले जातात, जेणेकरून स्माईल डिझायनिंग अगदी कमी वेळात कमी खर्चात लवकर करता येतं. प्लस मी म्हणेल कधी जर ट्रॉमा झालेला असेल पेशंटला आणि त्यामुळे दात डिस्कलर झालेले असतील तर रूट कनाल करून इंटरनल ब्लिचिंग पण करता येतं, ज्याच्या साहाय्याने दात हे शुभ्र होता. त्याच वेळेला दातांवरती क्राउन्स देऊन, त्यामध्ये मोस्टली आम्ही झिरकोनियाचे क्राउन्स वापरतो जे पूर्ण व्हाईट कलरचे असतात. त्यामुळे त्यातनं लाईटचे रेज व्यवस्थित पास होतात, त्यामुळे त्यांची ट्रान्सल्युसन्सी चांगली असते. अगदी बाजूच्या दातासारखा दात आपल्याला त्या थ्रू बिल्ड करता येतो. प्लस ओव्हरऑलच जर सगळेच दात येलो वाटत असेल किंवा कॉफीचं इंटेक जास्त असेल तर त्या केसमध्ये दात थोडे पिवळे पडतात, तर लेझरच्या साहाय्याने टीथ व्हाईटनिंगची प्रोसिजर केली जाते, ज्याचा शेड ऑलमोस्ट 2 ते 3 शेडने जम्प होतो. म्हणजे सिंगल व्हिजिटमध्ये हार्डली अर्धा तासात दातांचा शेड हा आपल्याला व्हाईटर आणि ब्राईटर करता येतो. तर अशा पद्धतीने दातांचे हे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. प्लस मला एक सांगावंसं वाटेल, जर एखादा मिसिंग टूथ असेल त्या केसमध्ये इम्प्लांट टाकून इम्प्लांटच्या साहाय्याने तो मिसिंग टूथ जर रिप्लेस केला तरी स्माईल लाईक फुलनेस येत असतो. जर इम्प्लांटची प्रोसिजर ही सर्जिकल असल्यामुळे ती नको हवी असेल तर त्या केसमध्ये ब्रिजचा पण ऑप्शन असतो, ज्यामध्ये बाजूचे 2 दात हलकेसे ग्राइंड करून त्यावरती क्राउन्स चढवले जातात आणि मध्ये ब्रिज दिला जातो. आणि तेही नको असेल तर पेशंटसाठी एकदम सोपा ऑप्शन असतो रिमूव्हेबल पार्शियल डेंचरचा, ज्यामध्ये काढा घालायचा एक सिंगल टूथ वापरता येतो, जेणेकरून ती जागा भरून निघते आणि स्माईल हे चांगलं दिसू लागतं. डॉक्टर, जबडा आणि त्याची वाढ, तर याच्या काही म्हणजे याचा तुमच्या हसण्यात काय वाटा असतो? जसं मी बोलले की स्माईल मेकओव्हरमध्ये आपण जबड्याचा विचार करतो आणि वरचा जबडा हा खालच्या जबड्यापेक्षा नेहमी 2 ते 3 mm पुढे हवा असतो. जर अशा वेळेला कधी वरच्या जबड्याची वाढ जास्त झाली असेल तर याचं 2 प्रकारात मी ट्रीटमेंटचं वर्गीकरण करेल. एक छोट्या बच्चूंमध्ये ज्यांचं वय 14 वर्षापेक्षा खालचं आहे तर त्यांचं युजली प्रीप्युबर्टल ग्रोथ स्पर्ट ही 8 to 13 इयर्समध्ये चालू होते. त्यामध्ये त्यांची ग्रोथ आम्हाला मॉडिफाय पण करता येते. जर त्यावेळेला आम्हाला कळलं खालचा जबडा ह्या बाळाचा जास्त ग्रो होतोय तर तिथं प्रेशर टाकून त्या जबड्याची वाढ ही थांबवता येते. जर वरच्या जबड्याची वाढ आम्हाला कमी वाटली तर त्या जबड्याला पुल करून त्याची ग्रोथ एनहान्स पण करता येते. या प्रोसिजरला ग्रोथ मॉडिफिकेशन म्हणतात. पण याचं एकच लिमिटेशन आहे की हे फक्त प्रीप्युबर्टल ग्रोथ स्पर्टमध्ये किंवा लहान बच्चूंमध्येच होता येतं. एकदा की ते अडल्ट झाले की मग मी जे म्हणत होती ट्रीटमेंट ऑप्शन 2, सर्जरीशिवाय दुसरा पर्याय राहत नाही. त्यामध्ये वरच्या जॉची सर्जरी, ज्याला लिफोट म्हणतात, त्याच्या साहाय्याने वरच्या जॉला पुढे पण आणलं जातं, मागे पण नेता येऊ शकतं. खालच्या जॉची पण सर्जरी केली जाऊ शकते, जेणेकरून त्याला आयदर पुढे आणणं किंवा मागे नेणं सहज शक्य आहे. थर्ड मी म्हणेल, जर हनुवटीचे इश्यू असतील, खूप हनुवटी प्रॉमिनंट वाटत असेल तर त्याला रिडक्शन जेनिओप्लास्टी नावाची एक प्रोसिजर असते, ज्याच्या थ्रू हनुवटीचा प्रॉमिनन्स कमी करता येतो. किंवा हनुवटी जर छोटी असेल तर त्याच्यात ऑगमेंटेशन जेनिओप्लास्टी नावाच्या प्रोसिजरने हनुवटीला चांगला आकार देता येतो. तर ह्या सगळ्या ऑर्थोग्नॅथिक सर्जिकल प्रोसिजर्स झाल्या. डॉक्टर प्रियांका यांनी अनेकांना स्माईल त्यांच्या मनातलं स्माईल दिलेलं आहे आणि त्यांच्या चेहऱ्यावर हास्य खोलवलेलं आहे. अशाच काही रुग्णांच्या आणखी प्रतिक्रिया आपल्याकडे आहेत, त्या पाहूया. I found this to be one of the most highly rated positive feedbacks, and I think Priyanka ma'am is very friendly. When I came here, she explained everything to me, starting from how my procedure is going to be and how long it will take to get my alignment right. So I'm really happy with the results and thank you. डॉक्टर, तुमच्या डेक्कन डेंटल क्लिनिकमध्ये स्माईल मेकओव्हरच्या बऱ्याच ॲडव्हान्स ट्रीटमेंट दिल्या जातात, तर त्या कोणत्या आहेत ते सांगा.
बरं, आमच्या डेक्कन डेंटल क्लिनिकला फर्स्ट मी सांगेल की स्माईल फॉर ऑल हा आमचा मोटो आहे. तर त्या हिशोबाने फॉर ऑल एज ग्रुप म्हणजे अगदी लहान मुलांपासून तर अगदी प्रौढांपर्यंत ज्यांच्या तोंडामध्ये एक पण दात नाही आहे त्या सगळ्यांसाठी डेंटल ट्रीटमेंट ह्या दिल्या जातात. छोट्या बच्चूंमध्ये मी म्हणेल क्लेफ लिप, क्लेफ पॅलेटच्या केसेस असतात, वेगवेगळ्या हॅबिट ब्रेकिंग अप्लायन्स असतात, ग्रोथ मॉडिफिकेशन असतात. त्यांच्या केसमध्ये त्यांना फिलिंग्स रिक्वायर्ड असतात, RCT, प्रौढांमध्ये केले जाणारे रूट कनाल, ब्रीज, इम्प्लांटच्या केसेस आणि अगदी वयोवृद्धांमध्ये केल्या जाणाऱ्या कवळीच्या ट्रीटमेंट या सगळ्या म्हणजे सगळ्या एज ग्रुपच्या ट्रीटमेंट आमच्याकडे होता. प्लस जेव्हा ऑलचा विचार होतो तेव्हा ऑल मोडॅलिटीज अंडर वन रूफ, जेवढ्याही ॲडव्हान्स मोडॅलिटीज आहे मी म्हणेल लेझर, इम्प्लांट असतील, नंतर अलायनर्स असतील, ह्या सगळ्यांसाठी आमचं क्लिनिक आम्ही त्या पद्धतीने प्रिपेअर केलं आहे की आम्हाला त्या गोष्टी हँडल करता येतात. तिसरी मी गोष्ट सांगेल की क्लिनिकमध्ये सेट प्रोटोकॉल्स आहेत. म्हणजे कुठलाही पेशंट आल्यावर त्यांचे फोटोज घेतले जातात. क्लिनिकमध्ये डायग्नॉस्टिक सेंटर आहे त्यामुळे लगेच पेशंटचे एक्सरेज होता. कुठल्या रिपोर्टसाठी त्यांना बाहेर जावं लागत नाही. आमच्या पॅनलमध्ये राईट फ्रॉम ऑर्थोडॉन्टिस्ट, इम्प्लांटॉलॉजिस्ट, ओरल सर्जन सगळे लोक असल्यामुळे पॅनलचं लगेच कन्सल्टेशन होतं आणि पेशंटला योग्य तो ट्रीटमेंट ऑप्शन दिला जातो. पुन्हा स्माईल फॉर ऑलमध्ये मी ऑल फॉर इकॉनॉमिकल क्लासेसचा पण विचार केलेला आहे की अगदी रिच पीपलपासून साध्या लोकांपर्यंत पण जर ट्रीटमेंटचे ऑप्शन्स आम्हाला देता आले तर त्यांना हवी ती ट्रीटमेंट करून घेता येते. जरुरी नाही आम्ही दिलेला ट्रीटमेंट प्लॅन पेशंटला फिजिबल असेल इकॉनॉमिकली, त्यामुळे प्रत्येक पेशंटसाठी EMIचे ऑप्शन दिले जातात. तर त्या केसमध्ये मॅक्झिमम आम्ही 2-3 ट्रीटमेंट प्लॅन लिहून देतो. पेशंटला जो सूट होतो तो ते चूज करू शकता आणि त्या ट्रीटमेंट आम्ही त्यांच्या करून देत असतो. प्लस मी म्हणेल जागेचं पण बॅरियर आम्ही नाही ठेवलेलं आहे. नुसतं पुण्यातले पेशंट नाही तर पुण्याबाहेरच्या पेशंटला ट्रीटमेंट करणं शक्य व्हावं म्हणून आम्ही मंडे टू संडे 9 to 9 काम करतो. इवन 365 डेज, दिवाळीचा दिवससुद्धा आम्ही सुट्टी घेत नसतो, जेणेकरून पेशंटला ज्या दिवशी सुट्टी असतील ते पुण्यात येऊन त्यांच्या ट्रीटमेंट करून घेऊ शकतात. आणखी एक प्रियांका, स्माईल, डिझायर्ड स्माईल तर सगळ्यांना हवं असतं. माझं स्माईल असं हवं अगदी परफेक्ट हवं अशी बऱ्याच जणांची इच्छा असते. मात्र काही शंका कुशंका मनात नेहमीच असतात. त्यामुळे प्रेक्षकांच्या शंका कुशंका दूर करण्याच्या दृष्टीने जाता जाता काय सल्ला द्या? जाता जाता मी पेशंट्सला एकच सल्ला देईल की आता डेंटल जे शास्त्र आहे ते खूप अद्ययावत झालेलं आहे. पूर्वीच्या काळी जसं डेंटिस्ट्री म्हटलं की पेन यांची एक घट्ट सांगड होती, ती आता राहिलेली नाही आहे. या प्रोसिजर सगळ्या पेनलेस आहे, कमी खर्चाच्या आहे. त्यामुळे जो हास्य आपला सर्वात अमूल्य दागिना असतो तो ह्या प्रोसिजरद्वारे तुम्ही निखरू शकतात आणि तुमचं हास्य सदैव कॅरी करू शकता. नक्की. जर तुम्हाला सुद्धा तुमचा डिझायर्ड स्माईल हवं असेल, तुमच्या मनाचा स्माईल हवं असेल तर तुम्ही डॉक्टर प्रियांका यांना संपर्क करू शकता. आणि त्यासाठी स्क्रीनवर जे तुम्हाला नंबर दिलेत, प्रियांका यांच्या डेक्कन डेंटल क्लिनिकचे नंबर दिलेले आहेत, त्यांची वेबसाईट आहे, ते तुम्ही नोट डाऊन करून घ्या आणि डॉक्टरांना कॉल करा, त्यांची रीतसर अपॉइंटमेंट घ्या आणि तुमचं डिझायर्ड स्माईल तुम्ही मिळवा. डॉक्टर प्रियांका, तुम्ही इथे आला त्यासाठी खूप खूप आभार तुमचे. थँक्यू सो मच. यानंतर इथेच थांबतोय. नमस्कार.